नमस्कार. असं म्हणतात की आपल्या अनेक जुन्या सवयींमध्येच खरं विज्ञान दडलेलं असतं. आज आपण अशाच एका सवयीबद्दल बोलणार आहोत जिचे फायदे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. हो, जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे. बसण्याची पद्धत आणि आयुष्यमान यांचा एकमेकांशी काय संबंध? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण यामागे एक भक्कम विज्ञान आहे. चला तर मग या विश्लेषणातून याचं उत्तर शोधूया. चला सुरुवात करूया याच्या अगदी मूलभूत फायद्यांपासून. ही केवळ एक परंपरा नाही, तर आरोग्यासाठी एक खूप प्रभावी उपाय आहे. ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे बघा. जेव्हा आपण मांडी घालून बसतो तेव्हा घास घेण्यासाठी साहजिकच पुढे वागतो आणि घास गिळल्यावर पुन्हा सरळ होतो. या पुढेमागे होण्याच्या हालचालीमुळे आपल्या पोटाचे स्नायू सक्रिय होतात, पचनरस चांगला स्त्रवतो आणि अन्नपचन खूप सोपं होतं. आणि हा फरक खूप मोठा आहे. खुर्चीवर बसल्यामुळे ना आपली पचनक्रिया बऱ्यापैकी निष्क्रियच राहते, पण जमिनीवर बसल्याने ती सक्रिय होते. एवढंच नाही तर जेवणाचा वेगही आपोआप कमी होतो आणि पचनासाठी जो रक्तप्रवाह लागतो तो सुद्धा सुधारतो. याचा फायदा फक्त पचनापुरता नाहीये, तर वजन नियंत्रणासाठीही होतो. पण हे कसं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेगस नर्व्हबद्दल माहिती करून घ्यावा लागेल. ही एक नस आहे जी आपलं पोट आणि आपला मेंदू यांच्यात संवाद साधण्याचं महत्त्वाचं काम करते. होतं काय की जमिनीवर बसल्यामुळे आपण आपोआपच जरा हळू जेवतो. यामुळे वेगस नर्व्हला मेंदूपर्यंत अरे पोट भरले हा संदेश पाठवायला पुरेसा वेळ मिळतो. आणि याचा परिणाम आपण अति खाणं टाळतो आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. ठीक आहे, पचन आणि वजन नियंत्रणाबद्दल तर आपण बोललो, पण ह्याचे फायदे इथेच थांबत नाहीत. ह्या सवयीचा आपल्या मनावर आणि शरीराच्या लवचिकतेवरही खूपच सकारात्मक परिणाम होतो. जमिनीच्या जवळ बसल्यामुळे एक प्रकारची स्थिरता आणि शांतता मिळते. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त जेवणावर केंद्रित होतं. यालाच तर माइंडफुल ईटिंग असं म्हणतात. आणि जेव्हा मन असं शांत असतं ना, त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपलं शरीर रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे आराम आणि पचन या मोडमध्ये जातं, ज्यामुळे अन्नातली पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता वाढते. चला आता याचे इतर काही शारीरिक फायदे थोडक्यात पाहूया. शरीराची ठेवण म्हणजे पॉश्चर सुधारतं, शरीराची लवचिकता वाढते, सांधे मजबूत होतात आणि एकंदर अस्वस्थता किंवा चंचलता कमी होते. आठवून बघा, खुर्चीवर बसल्यावर आपण कसे बसतो, अनेकदा पुढे वाकून पोक काढून. पण जमिनीवर बसल्यावर असं होत नाही. पाठीचा कणा ताठ ठेवायला आपोआपच प्रोत्साहन मिळतं. ही खरं तर एक प्रकारची सतत होणारी शरीराची कसरतच आहे. ही जी बसण्याची पद्धत आहे ती योगामधल्या सुखासन किंवा अर्धपद्मासनासारखीच आहे. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्ट्रेच आहे जो नियमित केल्याने हळूहळू शरीराची लवचिकता वाढायला मदत होते. आणि याला तज्ज्ञांचाही दुजोरा आहे बरं का. जमिनीवर बसण्याच्या या सवयीमुळे गुडघे, घोटे आणि नितंबांचे सांधे मजबूत राहतात आणि सांधेदुखीसारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. आता आपण या विश्लेषणाच्या कदाचित सर्वात महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक भागाकडे वळतोय. दीर्घायुष्याचं एक साधं सोपं रहस्य. हो, हे ऐकायला खरंच अतिशयोक्ती वाटेल, पण हे खरं आहे. जमिनीवर बसण्याची आणि कुठल्याही आधाराशिवाय परत उठण्याची आपली क्षमता ही आपल्या भविष्यातील आरोग्याचं भाकीत करू शकते. एका अभ्यासानुसार जे लोक जमिनीवरून कोणत्याही आधाराशिवाय उठू शकत नाहीत, त्यांच्या मृत्यूची शक्यता इतरांपेक्षा तब्बल 6.5 पटीने जास्त असते. आणि हा काही हवेतला दावा नाहीये. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सारख्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. यामागचं कारण खरं तर खूप सोपं आहे. आधाराशिवाय उठण्यासाठी शरीरात लवचिकता, संतुलन आणि स्नायूंची ताकद या तिन्ही गोष्टी लागतात. आणि याच गोष्टी उत्तम आरोग्य आणि पर्यायाने दीर्घायुष्याचं लक्षण आहेत. वैयक्तिक आरोग्यापलीकडे जाऊन या साध्या सवयीचा आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावरही खूप सुंदर परिणाम होतो. विचार करा, घरातले सगळेजण जमिनीवर एकत्र बसून जेवतायत, एकाच पातळीवर. यामुळे आपोआप एक प्रकारची समानता आणि जवळीक निर्माण होते, जी नात्यांना घट्ट बांधून ठेवते. एक मोकळं वातावरण तयार होतं, जिथे गप्पा होतात, दिवसाभरातल्या गोष्टी शेअर केल्या जातात. यातून केवळ रोजचा ताणतणाव कमी होत नाही, तर कुटुंबातले भावनिक बंधही अधिक घट्ट होतात. तर बसण्याच्या पद्धतीतला एक इतकासा छोटा बदल आपलं आयुष्य अधिक निरोगी, दीर्घ आणि नात्यांनी जोडलेलं बनवू शकतो का? ही केवळ जेवणाची सवय नाही, तर एका निरोगी आणि आनंदी आयुष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.